तुका काय वय बोल हा बोल मका माहित हा सगळं माहित हा तू बोलतस ना माझा भाऊ बोलत होते ना हा काय वय तुका भूक लागली हा बोल काय वय खाऊ पांडू बोललास ना हा? परत बोल आता कुळ्या बोल कुळ्या दत्ताभाऊ बोलतात कुळ्या बोल कुळ्या बोल नाही कुळ्या बोल कुळ्या पांडू नाही लय अण्णा कोणाशी बोलत होतास? झाडाशी बोलता आपल्याशी झाड बोलता सगळ्यांशी बोलता असाच ना एकदा एका आवाज दिल्या झाडान तो गेलो झाडाकडे मग झाडान वर बोलवल्यान तो गेलो वर गेलो मग लटकलो असो जीभ बाहेर काढल्यान हा बोलवल्यान ते का झाडान ए तुका लटकू वर नको माका नको माका नाही बोलवल्यान झाडान अण्णा छाया छाया ओ छाया अण्णा ना ना ए अण्णा नाही कसं मी वय मीच अण्णा नाही कसं कोण असा कोण असा छाया ओ छाया छाया ए कोणा कोणा
कोण आहे रे? कोण आहे? हे घर तुका सांगितलेल ना, राणी सारख्या ठेव. या घर माझ्या राणीसाठी. हे माझ्यासाठी होय तर आणि कोणी राहायचं इथे? आणखी कोण? आजपासून या घराची मालकी तुझी. मी एकटीने राहायचं का? तुमचं काय नाही का ना, तुम्ही वाड्यात जाल पुन्हा राहायला. कधी याल तर कधी नाही, काही सांगता येतं का? पण नाही का ना, माझं लग्न झालंय. मी माझ्या नवऱ्याशिवाय नाही राहू शकत. आणि खरं सांगू, घर छान आहे, पण मला हवं तसं नाही. कसा वया तुका घर तसा करून घे. मला असं शहरी घर नकोय. गावातलं घर हवंय, ज्याच्या भिंती दगड मातीच्या असतील, ज्याची जमीन शेणाने सारवलेली असेल, खूप साऱ्या खोल्या असतील, घरासमोर एक अंगण असेल, अंगणात खूप झाडं असतील, एक तुळशी वृंदावन असेल, रोज सकाळी उठून मी त्या तुळशीत पाणी घालेन, एक देवघर असावं जिथे बसून मी माझ्या माणसांसाठी देवपूजा करेन. आणि हो, घरामागे विहीर असावी आणि छान माडी. पण हे घर तसं नाही. आणि हो, घराबाहेर एक झोपाळा असावा तुम्हाला बसण्यासाठी. न्याल का मला अशा घरात? राजक्या, डोक्या फिरवलंस तू माझा. घरापर्यंत आलंस, एवढी हिंमत कशी केलंस? हाती गाव माझ्या, तुझी ना मानगुटच पकडते. कोण समजतस? कोण स्वतः टार्झन काय सलमान? अण्णा असते ना तर चिंध्ये केल्याने असते तुझे. जोडूचा म्हणला ना तरी सगळे तुकडे गावले नसते. नशीब नशीब असा अण्णांच्या समोर इलच नाही. पण तुका तुझं नशीब ना माझ्यापासून वाचूक शकूच नाही. माई चाय चाय काउया. देते हा. बस थायचं बस. महत्वाचा फोन होतो वाटतं. हा हो, कामाचा फोन होता. तुला काही बोलायचं होतं का? माई पाव पण दे. देते हा. माधवा, छायाची थेरा कायो केल्या संपणार नाही. लहानपणापासून तिका बघत येलो आपण. कोणाचं कधी ऐकल्यान नाही, कोणाचं धाक नाही त्याका. तरी पण आम्ही तिका थोपूक बघतो. लक्ष असतं आमचा. पण आज ता कोण तो पोरगो घराकडे येऊची हिंमत कशी झाली त्याची? त्याचं नशीब चांगला म्हणून जितो गेलो. अण्णा असते तर काय खरा नव्हता. अण्णा नव्हते तेच बरं झालं. बिचारा. बिचारू? अरे माधवा, आपल्या बहिणीक ओळख नसताना मागणी घालू किलो त्याका तू बिचारू समजतस? नाही नाही, म्हणजे चेहऱ्यावरनं तर बिचाराच वाटत होता ना. तो छायावर खरं प्रेम करत असेल तर. अरे पण छायात तर बोलला ते का ओळखत नाही म्हणान. काय माहिती, आपण छायाला ओळखतो ना. पण टाळी एका हाताने वाजत नाही. आणि माधवा, तू असं बोलतो जसं काय तू त्या पोरग्याक ओळखतस. नाही, मी नाही.
मी काय माधवा खरंच ना तुका ह्यातला काय माहित नाही हा माई माका माहित हा सगळं माहित हा माका ए खुळ्या तुका काय माहित हा माहित हा माझं भाऊनी ते का पकडल्यानी ए साहेबा काय बोलतो अरे मी नाही काही ते दत्तानी पकडलं हा असं मानेला ना का नाही 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 तुम्ही पकडलात गब्र साहेबा हे बघ हा नको नको काम करता जा काही असतील तर नको. आम्ही इथे महत्वाचा विषय बोलतो ना नको माझं काय भाऊ म्हणतो ना माई जा, नंतर बोला. चाय पाव पडिये जा. माझं भाऊ नको हा. नको शोभा याक बोलू काय गो काय झालं आबा या घरासाठी सून म्हणून लय केलंस तू सासे एक आधार दिलंस माझ्या काशीसाठी तुझो जीव तिळतिळ तुटणारा बघितलंय मी सासरो म्हणून या नाही ना करू शकत मी काशी गेल्यानंतर मी तुझ्याकडे सून म्हणून नाही बघितलंय तर माझे लेख म्हणून तुझ्याकडे बघतील आबा बाप म्हणून एक विनंती करूची आहे तुका पोरा अगो अख्खे आयुष्य पडला गो तुझ्या समोर आमचं काय आम्ही आज असा पण मरण कोणाक चुकलेला नाही आमच्या नंतर तुझा काय होतला तुका कोण बघणार वा अडाल म्हणताय माझा एक ऐकशील तू दुसऱ्या लग्नाचा विचार कर काय बोलतास हे आबा पूर्व विचार करूनच बोलतोय गो आम्ही आमचं घर ही लोका आमची सून आमचाच विचार करीत राहिलो तर तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल गो लेकाचा काय नाही झाला पण माझ्या या लेकीचा तरी भला होऊ देत बरा होऊ देत मी करीन तुझा कन्यादान तू माझ्या खोलीत काय करतो हा बरोबर आहे तुझं साधारण तुझ्या खोलीत तू असायला हवंस आता मी आहे जा निघायचून ठीक आहे नाही अरे जातो पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय कसलो प्रश्न नाही कसला काय चल छाया तो मुलगा कोण होता तू त्याला ओळखतेस मी नाही ओळख नाही कोणाक छाया राजग्या तुझ्या प्रेमाखातर आपल्या दारात जीवाची पर्वा न करता तुला मागणी घालायला आला होता मी सांगलंय ना मी कोणाक ओळख नाही नक्की होय कोण खायचो तो पोरगो घराकडे इलो स्वतः काय खूप शाणो समजता की काय हा घराकडे इलो आणि माका मागणी घालता मी कोण असय माहित नाही काय ते का हा जरा केसावरसून हात फिरवल्यानी काय या पोरांका वाटता आपण आता कोणत्या पण पोरीक फिरवक मोकळे झालो म्हणा काय दिसा होतो बाका तर त्याचा थोबाड पण बघूचा नाही गावभर हिंडता आणि माका येऊन मागणी घालता जरा बघ माझ्याकडे मी काय इतक्या वाईट दिसतंय माझ्यात चांगला कायच नाही असा मी किती त्याच्या मागे लागल डोळे खोटं बोलत नाहीत छाया तू त्याला खूप ओळखतेस माधवा आता एवढं एखाद्या माणसाबद्दल भरभरून बोलायचं म्हणजे त्या माणसाची आपल्या आयुष्यात काहीतरी जागा असावी लागते आणि त्याची ती जागा मला दिसते काय बोलतोस आयता तू आता माझ्यावर चिडून काय फायदा आहे पण हे असं तू करायला नको होतस ह्या बघ मी काही एक चुकीचा वागलाय नाही अच्छा मग आता कुठे गेली होतीस ह्या बघ माधवा 4 दिवसांसाठी येलस पाहुणे सरखो रव आणि परत जा मी जाईन ग
पण जाताना कोणाचं तरी चांगलं करून जाईल, कोणाचं तरी भलं करून जाईल. जा म्हणताय ना हैसून. अगं जा बाबा, छाया जा. छाया जा हैसून. माका नाही ओळख. ओळखलंच माका? तुका कोण नाही ओळख? सगळी जण ओळखतात, सगळी जण ओळखतात, मग ताच कसा म्हणाला मी नाही ओळखत तुका कसा म्हणाला? विषय सोड. ठीक आहे, विषय सोड. होय. अरे प्रेम करते मी त्याच्यावर. काय नाही दिलं मी त्याका? हा, काय नाही दिलं मी त्याका? हळू बोला. अरे किती हळू बोला? कुणाच्या बापाशी तर खाल्लंय का मी? हा, अरे प्रेम केलंय, प्रेम तापण मनापासून प्रेम केलंय. आणि सगळ्यांना आरडून सांगेन, अण्णा नायकाच्या चेडवाने माका धोका दिलाय, त्या छायाने माका धोका दिलाय, त्या छायाने माका धोका दिलाय. अरे कुठे गेला असं नाही उघडत नाही. ते काय झाकण जरा आतमध्ये हवा गेली ना का झाकणाला असं घट्ट धरून जातं, दाब असतो ना हवेचा म्हणा. पण नाही तर निघते. अरे काढते घे मग, माझ्या नाही निघाल तू काय. हवेचं दाब आणि सगळं ठीक आहे, पण आधी खायच जा. काय आहे? होय होय. अरे कामा बिमा होत राहतली, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. हा, तो का चाय देत आहे मी? नाही, मी काय म्हणते, हा, माझं पोय किती देतस? काय रे, काय झालं? अरे बिस्किट खा, काही ना काय असतं ना आता मुंबईमध्ये, काय तर ब्रेड आणि काय तर असतं ना. अरे ते सगळं मुंबईला मिळतं, पण गावचे पोहे असे चहात टाकून खायची मजा जगात कुठेही नाही, कळलं ना? आणि हा, तो चहा संपला ना की 2 बोटांनी ते उरलेले पोहे खायचे म्हणजे स्वर्गीय आनंद. तरी पण नको रे, तू मुंबईचो ना. आहे बघ कसा करता तू. आता तुम्ही भावांनी ना काय तर बघा, मी तुमच्यात पडूच आहे ना. असं ना, मग बघ आता. दे रे. अरे घे ना. अरे असं का? काय का झाला? अरे अरे हा काय संपवलास? होतं आता छाया किचाळत येत ते का काय देव? काय रे? आहे त्या बिस्किट आधी. उठला कसा नाही अजून छाया? छाया गो, छाया मी बघून येतोय. हा, मी बघतोय, बस. नाही मी बघतोय ना, माझं झालंय, पोहे खाऊन झाले माझे, मी बघतोय. काय संबंध? अरे बघतोय ना मी. हा, सांगितलं ना. छाया, छाया. बरं झालं दत्ता नाही आला तो, नाही तर वाटच लागली असती. माधवा उठला काय? हा, बघतोय. हा, छाया गो, छाया उठलंच काय ग? काय झोप नाही झाली अजून? अच्छा, मग परत झोपतस? हा हा हा. कसली झोप म्हणायची? थांब मी येतोय. हा, नाही नको, मी बघतो ग. हा. सुषमा, आलीस तू खेळून? अगं काय ग, काय झालं? काय ग,
काय झालं? तुला काही खायला हवं होतं का? भूक लागली आहे का? मला सांगायचं ना, मी दिलं असतं तुला. मला नकोय तुझ्या हातून, माझं मी घेईन. अगं असं काय बोलतेस? तुला काही कळतंय का? हो कळतंय मला, मी आता लहान नाहीये. गप्पा बस. घरी कोण आलं असताना असं बोलतात का? मला नाही आवडत ते. काय येतात आपल्याकडे? खूप झालं. चल तू आता. मी हे सगळं आवडते, तू बाहेर चल. चल चल तू बाहेर चल बघू. चल. सोड मला. अगं मला खेळायला पाठवणार आहेस? मला नाही जायचं, मी इथेच थांबणार आहे. हे माझ्या बाबांचं घर आहे. हे इथे का येतात? त्यांना जायला सांगितून. हे खूप वाईट आहेत. मला राग येतो यांचा. तुम्ही जा आमच्या घरातून. काय बोललास? मी तुझं अण्णा सोडा तिला. सोडा म्हणते ना. जीभ हा सोडून हातात देईन. अहो सोडा तिला. सुषमा बाळा, काय करता तुम्ही हे? सुषमा जा बाळा, तू बाहेर जा. जा. हे काय केलं तुम्ही? अण्णा नायकोचं धाक ते का अजून माहित नाही. माझ्या समोर उलट बोलायची हिंमत केली त्यांनी. हा या शिकवलंच ते का? अण्णा नाईक, माझ्या मुलीला काय शिकवायचं ना ते मी बरोबर शिकवलेलं आहे. आणि तुम्ही माझ्या मुलीबद्दल बोलताय. जा आधी तुमच्या मुलीला शिकवा. आणि हा जो काही धाक आहे ना तो तुमच्या मुलीला दाखवा. जा बघा, जा कोणाबरोबर जाऊन शेण खाते ते. म्हणता निघा. नाही येऊ नका का? चल. अण्णा, सोडा. चल. सोडा नका. अण्णा. आता गेलास तर मशनात जाशील. काय गो, पोराकडे लक्ष ठेवता येत नाही. तो आण काळ करून गेला होता. आता लागला म्हणा. तर काय रंग उधळले नसते काय माहित नाही. तिथं आणला तर नशीब, तर थैसरच घडले असते. काय करतालास? जीव घेतालास मधो? काय कमी पडलं तुका या घरात? सांग ना. हा? खायची खाऊ केलंस तू? किती असा करतोस? अगो घराचा तरी विचार करायचा ना. लोक थुकतील आमच्या तोंडावर आता. अगो काय आणि कसं समजवायचं तुका? कसं समजवायचं? काय करतालास? जीव घेतालास ना? एकदाच कायदा मारून टाका माका. पण मी सांगून ठेवतोय, माझा त्याच्यावर प्रेम असा आणि मी राजग्याशीच लगीन करतलंय. जर त्याच्याशी माझा लगीन नाही झाला ना तर मी स्वतः संपवून घेतलंय. छाया थांब, होईल सगळं. माधवा, विसरलंस काय? काय झाला तुझा आता? तुका पण घर सोडूनच जायचा लागला ना? सगळा अण्णांचाच ऐकायचा काय? त्यांनी सांगितलं ताच करायचा काय? तुका मुंबईत जायचा लागला की त्या ह्यांच्या धाकात, अभिरामात बोर्डिंगात जायचा लागला ह्यांच्यामुळे. दत्ता घरातला सगळा करता पण तो गडी होऊन राहिलो. हा त्याच्या हातीत काय नाही असा. पण मी ऐकायचंय नाही. अण्णा, मी तुमचा चेडू असाय ना, पण मी तुमचा ऐकायचं नाही. तुमच्यासाठी जर तुमचा शब्द मोठा असा ना तर माझ्यासाठी माझा शब्द मोठा असा. आणि मी राजग्याक शब्द दिलाय, मी त्याच्याशीच लगीन करतलंय. गप्राव, बापाशी पुढे बोलू काय वाटलं नाही तुका? आहे जर मी आज बोललोय नाही ना तर कधीच बोलू शकतच नाही. माका जा होया ना ताच करतलंय मी. तुका वया तसं वागशील तर कर्मान मरशील. सर मी सांगेन ताच होताला. घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर तंगडा मोडेन. अण्णा सोडा माका, सोडा माका, सोडा माका अण्णा. अण्णा ए अब्राम, मध्ये पडा नको नाहीतर कुणी मध्ये नाही पडला ना तरी सुद्धा मी ऐकायचंय नाही. माका जा होया ताच करतलंय मी. असा चल. अरे अण्णा काय करतस? अरे चूक झाली असा त्याच्याकडसून, पण त्या जीव घेतालच काय त्याचं? गेलेली तर सगळ्यांची मडी गाडीन. आम्ही बघतो तुझा आतमध्ये छायाकडे. नाना नाना, हाय सर या, हाय सर, बसा नाना.
सरिता पाणी घेऊन ये पाणी. नाना 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 अण्णा सोडा माका, सोडा अण्णा, नाहीतर मी काय करीन? तू सांगू की ना. काय करशील? काय करशील? जीव देशील? दे जीव. जायचं नसेल तर माका सांग, मी घेतोय. पण तुम्ही याचा पुळको येऊ, यानं पराक्रम नाही केलेला हा. आता नाक कापल्यान गावात लोकांना कळलं तर काय होताला? काय होताला म्हणतले? अण्णांचा चेडू अण्णांच्या वळणावर गेला. तू खूप ऐकूस माझा होईल तू. काय खोटं बोललोय की मी? हा, ह्यांनी तरी काय केल्यानी? हे काय माका सांगतले असा वागू नको तसा वागू नको म्हणा? लहानपणापासून आम्ही भावंडा ह्यांचं ऐकत दिलं. शाळेत आमका पोरा चिडय होती, किचार माधवा किचार. किती जणांची टाळकी फोडलंय मी. माका वाटायचा की ते हे माझ्या बापाची बद्दल असा बोलतात म्हणा. पण ह्यांनी काय केल्यानी? ती पोरा काय खोटं बोला होती? छाया आत्ता ना जरा शांत रहा. तुम्ही सगळी जण आतापर्यंत शांतच बसलात ना? तेचो फायदा घेतल्यानी ह्यांनी. माधवा, जा तू आता केलास ना, ता जर तू आधी केलं असतस तर तुका वयाच्या पोरीशी तुझा लगीन झाला असता. तुका घर सोडून जायचा लागला नसता. तुम्ही गप बसलास ना म्हणान ता माझ्या पर्यातीला. पण मी गप बसायचंय नाही. ह्यांचा चेडू असाय दाखवून दितालय. ह्यांनी काय केल्यानी? नुसता फिरवल्यानी ना. मी राजगावर प्रेम केलंय. तुम्ही माझा प्रेम करताले ना? कापू दे मी आता. अहो आता काय करतास तुम्ही? अहो असं अण्णा सोडा मला. अहो असं काय करता तुम्ही? अहो पोरगी आपला. अण्णा सोडा माका. अहो माझा ऐका अहो झाली त्याच्या हातून चूक. अहो माझा ऐका तुम्ही. अहो तुम्ही काय करता? अण्णा सोडा माका. अण्णा सोडा माका. सोडा. आजपासून याचा खाना पिणा बंद. अण्णा नाही काय करू शकता त्याका कळात. अण्णा माका बांधून घालून काही एक होऊचा नाही. या घर पोखरून निघून जातालाय मी. सोडा माका. अरे बाहेर चाल. प्रेम करूता ना तर दाखवताय मी. अण्णा! बाहेर पडते दाखवताय मी तुका. अण्णा, अण्णा सोडा माका. माधवा, सरिता, तुम्ही तरी समजवा एका. छाया, तुझं राजगावर खरंच प्रेम आहे ना? तुमचा विश्वास आहे ना त्यांच्यावर? तुमका वाटतं ना तुम्ही त्यांच्या वांगडा सुखान राहूशाल? तुम्ही काय बोलतास या? आहे, मला माझं प्रेम मिळालं नाही. दत्ताला अण्णांनी राबवलं. अभिरामाला घरापासून लांब बोर्डिंग मध्ये टाकलं. कोणाचं भलं झालं? आता आमच्या भावंडापैकी कोणा एकाचं मनासारखं होतंय तर त्यात आम्हाला आनंद नसणार का? छायाताई, तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध लग्न उभा राहायचं नाही. हो, तू इकडून निघून जायचं. होय, तू मागच्या दारातून पळून जायचंस. आम्ही दोघं तुला मदत करू. मी पांडूला तुझे कपडे द्यायला सांगतो. हा, म्हणजे अण्णांना त्याच्यावर संशय येणार नाही. तू मागच्या दारातून पळालीस का पांडूकडून कपडे घ्यायचे आणि थेट देऊळ गाठायचं. तिथे मी राजगाला गाडी घेऊन यायला सांगतो आणि तिथे लग्न करायचं. पैशाची चिंता करू नकोस, मी आहे. एकदा लग्न झालं की मुंबई गाठायची आणि मी सांगेपर्यंत इथे यायचं नाही. कळलं? ठीक आहे, हे पैसे ठेव. कोणत्या? थांब इलो 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 प्रेमवीर इलो. काय रे, आणि स्वतःच्या पायावर चलतोस तू? नशीब समज तुझा. आता अण्णाने ना तू डायरेक्ट ढगात पाठवलेली असतो. माका माझी काळजी नाही वाटत, खायची काळजी वाटतात. तुझा चालूच छाया छाया छाया. कोणत्या अण्णांचुरा काय माहित आहे ना तुका? अरे माका माहिती आहे म्हणलं तुका सांगतय. ती छायाची काळजी करणं सोडून दे, स्वतःची काळजी करा दे. खायचं काय कळत नाही ना. अवसर मी गप्प राहणार. काय करणारस तू? वाड्यावर जाणार? वेळ येईल ना तर आपण करेन का? जाऊ दे,
आताच्या घडीत या काम करशील माझा? काय कसला काम? हा तू आहे ना वाड्यावर जा आणि छाया बरी आहे की नाही ता बघून या. अरे काही याड लागला की काय तुका? हा? अण्णा जीव घेतील माझो. या तुझ्या प्रेम प्रकरणात ना माझा प्रकरण मिटून जाईल. सांगते तर ऐक माझा विषय सोडून देऊ. हा अरे मोठी माणसा ती. तू आवशी बापाशी जो एकुलतो एक झील. अरे चौकभर भाकरी खात तर खाऊ दे त्यांका. उद्या तू का काय झाला तो कोणाकडे बघणार रे ती? सोडून दे हे विषय. हा नाही नाही सोमट्या ऐक ना. ए सोम माधवा काय चाललेला हा या? आई याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. म्हणून बहिणी पळून जाऊ सांगशील? आहे तिच्या छायाताईचा भला होणार असा. अगो घरातली सून घरातल्या लेकीत ह्या असा करूक मदत करता ह्या गावातल्या लोकांका कळला तर काय म्हणतील लोका? तुझ्या आवशी बापाशी तरी आवडात काय शाबासकी देतली तुका? आहे माझा काय होत माका माहिती नाही. आता मी फक्त छायाताईंचा विचार करते. अगो पण ह्या घरातली सून म्हणून या घराचा विचार करूक वय तुका? या घराने छायाचा विचार केलाय कधी? अरे लोक थुकतील तोंडावर. आता कुठे कौतुक करतायत? सगळ्या गावाला अण्णांची कर्म माहिती आहेत. पण माधवा पोरीक मर्यादा ओलांडायची मुभा नाही हा. अगं म्हणून सहन करत राहायचं का? तिचं भलं होतंय तर होऊ दे ना. काही जातलं ह्या लगीन करून? किती दिवस राहतला मुंबईत? अरे कधी ना कधी गावात येऊकच लागतला ना. अगं दुसरीकडे राहतील दोघं. अरे पण तुझं बापूस त्यांका पाता आहात ना पण शोधून काढीत. तुम्ही दोघा त्याच्या सुखी संसारची स्वप्न बघता आहात ना पण तुझं बापूस तिचा संसारच होऊक देऊचो नाही. अरे माका वाटणं नाही काय माझ्या चेडवाचं लगीन त्याच्या मर्जीन होऊक होया. त्याच्या संसाराचा विचार मी नाही केलाय. अरे आवच आहे मी. तुम्ही फक्त ह्या घटकेचा विचार करतास पण माका पुढे काय होतला ता दिसता. उगाच नाही तुमच्या बापाशी वांगडा इतकी वर्ष संसार केलाय. छाया तुझा राजगावर प्रेम असा? होय. हो मग नको तिच्या जीवावर उठू. अगं तुम्ही लगीन केलास ना तर तुझं बापूस राजगाक मारून टाकत. त्याच्याशी लगीन करायचा विचार सोडून दे. माधव सरिता तुम्ही पण या लग्नाचा विचार सोडून देवा. माझ्या लेकीक मी पांढऱ्या कपडाची नाही बघू शकले. राजगाक मारून टाकतले ते.